नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वेळी एक विषय हमखास चर्चेला येतो. तो असतो मुलांचा अभ्यास, मुलांचं करिअर, 10वी-12वी नंतर मुलांनी काय करावं. कोणत्याही जाती धर्मामध्ये, कोणत्याही स्तरातील कुटुंबामध्ये आपल्या मुलांचं पुढं काय होणार याबद्दल पालकांना काळजी असते, चिंता असते, कुतूहल असतं आणि त्या दृष्टीनं पालक बोलत असतात, माहिती घेत असतात. 10वीच्या परीक्षा आता जवळपास संपल्यात जमा आहेत. शेवटचा पेपर उद्या होईल. 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आता अशा वेळेला आपल्या मुलांनी पुढं करिअरसाठी काय करावं असा प्रश्न अनेक पालकांच्या मनामध्ये असणार आहे. गेल्या काही वर्षामध्ये असं म्हटलं जायचं की 10वी नंतर ज्याला चांगलं करिअर करायचं, आणि चांगलं करिअर म्हणजे काय तर डॉक्टर किंवा इंजिनियर असे एक भ्रम होता. तर चांगलं करिअर करायचं असेल तर सायन्सलाच ॲडमिशन घ्यायची. पण गेल्या काही वर्षात हा ट्रेंड पण बदलत चालला आहे. सायन्सच्या बरोबरीनं आता कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेला सुद्धा तितकंच महत्त्व येऊ लागले. आणि 2-4 वर्षापूर्वी तर अशी परिस्थिती होती कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये की 10वी नंतर 11वीमध्ये कॉमर्स साईडला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळं कॉमर्स या विषयामधल्या किंवा कॉमर्स या फील्डमधल्या एकूणच करिअरच्या संधी काय आहेत याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीचे अभिजित कुलकर्णी सरांना बोलवलं आहे. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मागच्या वेळी पण एकदा आपण बोललेलो होतो, आता पुन्हा एकदा बोललेलो आहे, कारण आता मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. घरोघरी चर्चा सुरू झाली आहे की मुलांना काय करावं. बरोबर. काही मुलांनी 8वी पासूनच ठरवलेलं असतं की आपल्याला नेमकं कुठं जायचंय, कुठं ऍडमिशन घ्यायचे. पण काही मुलं अजूनही संभ्रमावस्थेमध्ये आहेत. त्यांना नेमकं समजत नाही की आता आपण आर्ट्सला घ्यायचा प्रवेश, कॉमर्सला घ्यायचा की सायन्स साईड निवडायची. मला तुम्हाला कॉमर्स विषयी जाणून घ्यायचे, कारण तुम्ही स्वतः CA आहात, तुमचे क्लासेस आपण घेताय. पण मला पहिल्यांदा ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीबद्दलच जाणून घ्यायचे की तुम्ही कोणकोणत्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षण देता. आम्ही 2006 मध्ये ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी चालू केली. तर तेव्हा उद्देश असा होता की जो मुलगा 11वी कॉमर्सला येतोय तर त्याला सर्व ऑप्शन्सचा चांगला ट्रेनिंग देता यावं. तेव्हा आम्ही 11वी-12वी कॉमर्स आम्ही ऑल सब्जेक्ट्स घेतो. सो मुलं सकाळी कॉलेज करू शकतात, दुपारी आमच्याकडे अकॅडमीला येऊ शकतात. अच्छा. त्याचबरोबर 11वी पासून आम्ही थोडी CA ची सुरुवात करतो. CA कोर्स थोडासा टफ असल्यामुळे जर 11वी-12वी चांगली झाली आणि तेव्हा जर आपण प्रिपरेशन केली तर आपल्याला पहिली परीक्षा आहे CA ची फाउंडेशन, ती सहज पास होता येतं. फाउंडेशन आहे, इंटरमिजिएट आहे, त्यानंतर आर्टिकलशिप असते, त्याला पण आम्ही गायडन्स करतो. त्यानंतर कंपनी सेक्रेटरी कोर्स आहे. तर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये CS EET म्हणून त्यांची पहिली एक्झाम आहे, ती तुम्हाला 12वीत असतानाच देता येते. अच्छा. म्हणजे त्याला 12वी पास व्हायला लागतं असं पण नाहीये. तर त्याचं ट्रेनिंग आपल्याकडे चालतं. आणि त्याच्यानंतर CS एक्झिक्युटिव्ह आहे आणि त्यांना पण आर्टिकलशिप असते. तर इथपर्यंत आम्ही मुलांना सर्व मार्गदर्शन करतो. पण मला सांगा की CA किंवा CS हे अभ्यासक्रम म्हणजे प्रचंड ब्रिलियंट मुलांसाठीचं सेक्टर, अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा आहे. आणि ते खरं आहे. म्हणजे आज संपूर्ण भारतातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये CA किंवा CSच्या परीक्षा या अत्यंत टफ, अत्यंत अवघड मानल्या जातात. सर्वसामान्य मुलाला CS सोडून कॉमर्समधल्या कोणत्या संधी आहेत? आता आपण CS विचार केला तर हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. त्याच्याबरोबर अजून एक प्रोफेशनल कोर्स आहे CMA, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. तर ते 12वी नंतर करता येतात. त्याच्यानंतर 11वी-12वी तुम्ही रेग्युलर केलं तर मग पुढचा ऑप्शन आहे की तुम्ही BBA MBA ला जावा, म्हणजे मॅनेजमेंट साईडला तुम्ही जावा, असं आहे. तर कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या बाहेर जाऊन तुम्हाला BBA MBA कॉलेजला ऍडमिशन घेता येते. BBA ला तशी एंट्रन्स नाही आहे फारशी, पण MBA कॉलेजेसच्या एंट्रन्स असतात. जसं आपल्याकडे IIM ची कॅट आहे, तर त्याच्या पद्धतीने त्या एंट्रन्स असतात. तर तो मार्ग तुम्ही हे करू शकता. तिसरा ऑप्शन आहे तुम्ही लॉला जाऊ शकता. म्हणजे 11वी-12वी करा आणि मग प्री लॉ. तर प्री लॉची पण एंट्रन्स आहे, ती 12वी झाल्यावर तुम्हाला देता येते. आणि मग तुम्ही लॉचा 5 वर्षाचा कोर्स आहे तो, तर तुम्ही लॉ म्हणजे पुढे LLB करू शकता. हा तिसरा ऑप्शन आहे. चौथा ऑप्शन आहे की जो बरेच लोक हे करतात, यूज करतात, तो म्हणजे BCom करायचं आणि FY/SY TY मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे इंग्लिश असतं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतो, जनरल नॉलेज आणि फायनान्सचं नॉलेज जर तुमचं चांगलं असेल आणि 3 वर्ष जर तुम्ही चांगला अभ्यास केला. आता BCom कदाचित 4 वर्षच व्हायला लागले NEP नुसार, त्याकडे आपण यूज. तर त्यामध्ये तुम्ही 4 वर्ष जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास केला तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये, अगदी गव्हर्नमेंटकडे म्हणजे UPSC वगैरेला पण तुम्ही जाऊ शकता. हा चौथा ऑप्शन झाला. पाचवा ऑप्शन आहे की कॉमर्समध्येच मला करिअर करायचं आहे, लवकर स्टार्ट करायचं आहे. तर आम्ही काही कोर्स डिझाईन केले ज्याच्यामध्ये अकाउंटिंग,
म्हणजे अकाउंटंट लागतात. चार्टर्ड अकाउंटंट सगळ्यांना मे बी जमणार नाही, हो. तुम्ही म्हणताय तसं, पण अकाउंटंट आपल्याला जमू शकतं. सो FY पासून जर थोडीशी तुम्ही तयारी केली, अकाउंटचं बेसिक नॉलेज आपलं ओके असेल, आपण CNच्याकडे ट्रेनिंग घेतलं तर अकाउंटिंग, त्याच्यानंतर सध्या मार्केटिंग सेक्टरमध्ये पण बरीच मुलांची कमतरता आहे. हो, डायरेक्ट MBA झाल्यावर लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि तेवढा एफोर्ड होत नाही बरेचदा कंपनीना, किंवा मिड साईजना तर ते पॉसिबल होत नाही. बरोबर. सो मार्केटिंग आणि सेल्सला सध्या रिक्वायरमेंट आहे. त्यामुळं अकाउंटिंग, मार्केटिंग आणि टॅक्स या 3 सेक्टरमध्ये BCom करणारी मुलं साईड बाय साईड शिकून तुम्ही ह्यातलं प्रॅक्टिकल एक्सपोजर घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये करिअर करू शकता. म्हणजे BCom पूर्ण होईपर्यंत जर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आलं असेल तर डेफिनेटली ते स्वतःची प्रॅक्टिस किंवा चांगल्या ठिकाणी जॉब करू शकतात. पण काय आहे की एकीकडे तुम्ही आता आम्हाला हे सगळे ऑप्शन सांगत असताना अनेकदा आपण असं बघतोय की हल्ली शिक्षणाला काही किंमतच राहिलेली नाही, की काय असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे अगदी MBA झालेले किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुलं सुद्धा कोणत्याही प्रकारची नोकरी करायला तयार आहे. इतकी बेरोजगारी आहे का असं पण वाटतं. हा. अर्थात मी नेहमी म्हणतो की आपल्या देशात बेरोजगारी अजिबात नाहीये. एकदम ज्याला बरोबर आहे. प्रामाणिकपणानं कष्टानं काम करायचंय त्याला भरपूर ऑप्शन्स आहेत. बरोबर. पण केवळ BCom केलं किंवा केवळ MCom केलं तर त्याच्यातून करिअर होऊ शकतं का, की मुलाला कोणतं ना कोणतं तरी त्याच्यातली एक स्पेशलाइज्ड ब्रँच निवडावी लागते? बरं, फक्त BCom किंवा MCom ला होणार नाही. म्हणजे पूर्वी साधारण 1990 पर्यंत काय होता हो. की जेव्हा BCom झाल्यावर पण तुम्हाला जॉब्स वगैरे गंगेत मिळायचे. थोडं नाहीलं एकदा ग्रॅज्युएशन झालं म्हणलं की. पण जेव्हापासून कॉम्प्युटरचं युग आलं, म्हणजे 90 नंतर कॉम्प्युटर हे घराघरापर्यंत पोहोचले, त्याच्या आधी ते नव्हते. तर तुम्हाला त्याच्याबरोबर एखादं अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन किंवा मार्केटिंग किंवा असं एखादं स्पेशल स्किल तुम्हाला शिकायला लागेल. त्यामुळे तो तुम्ही 5वा ऑप्शन म्हणून कन्सिडर करू शकता. अजून एक ऑप्शन आहे याच्यामध्ये की स्टॉक मार्केटमध्ये सध्या बरेच लोक काम करतात. हो अगदी. तर स्टॉक मार्केटचं तुम्हाला ऑफिशियल ट्रेनिंग पण घेता येतं. BSc, NSE, SEBI ह्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटवर काही कोर्सेस आहेत. तर तुम्ही स्टॉक मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, आणि सध्या जे ऑनलाईन फ्रॉड्स वगैरे वाढलेले आहेत तर त्याशी रिलेटेड फॉरेन्सिक अकाउंटिंग अच्छा. हा एक चांगला ऑप्शन क्रिएट झालेला आहे आणि त्याची पण रिक्वायरमेंट आहे. म्हणजे बरेचदा बँकला पण हे अशा कोर्स केलेल्या मुलांची रिक्वायरमेंट असते की ऑनलाईन फ्रॉड्स होण्याची शक्यता इथं जास्त आहे. हो. त्यामुळे फॉरेन्सिक अकाउंटिंग हा एक चांगला आहे, ऑप्शन्स अवेलेबल. पण हे कोर्सेस BCom नंतरचे आहेत की BCom करता करता? BCom करताना तुम्ही करू शकता, म्हणजे 12वी नंतरचे आहेत असं आपण अच्छा, म्हणूया. बरं. येस, हे कोर्स तुम्ही 12वी नंतर तुम्ही BCom करताना तुम्ही हे कोर्सेस करू शकता. अच्छा. हा एक ऑप्शन आहे. अजून एक चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही, म्हणजे हे माहित नाही बऱ्याच लोकांना की 11वी 12वीला IT सब्जेक्ट आहे. बर. आणि IT तुमचा असेल, मॅथ्स तुमचा असेल तर तुम्ही BCA आणि त्याच्यानंतर MCA ला जाऊ शकता. अच्छा. म्हणजे नॉट नेसेसरी की IT क्षेत्रात जायचं आहे तर तुम्ही सायन्स साईड सिलेक्ट करायला पाहिजे. तुम्ही उलट 11वी 12वी इथं करा, इथं सायन्सच्या तुलनेत टेन्शन कमी आहे. बरोबर. तुम्हाला तुमचं इंग्लिश चांगलं झालं, मॅथ्स चांगलं झालं, IT चांगलं झालं, शिवाय फायनान्स पण झालं तर तुम्ही BCA आणि पुढे MCA करू शकता. त्यामुळे IT क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. आणि आता गेल्या 1-2 वर्षात आमचं असं हे चालू आहे, जसं सायन्स साईडला मुलं MS करायला वगैरे म्हणजे पुढं मास्टर करायला जातात, हो, तसं परदेशी कॉमर्स जातात. साईडला पण तुम्ही विथ BCom काही कोर्सेस करू शकताय परदेशीचे. बर. हा, म्हणजे आता आम्ही 3 कंट्री सिलेक्ट केल्यात ज्याच्यावर आमचा रिसर्च चालू आहे. एक तर आहे UK. अच्छा. UKला ACCA म्हणून एक कोर्स आहे, सीमा म्हणून एक कोर्स आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे CA आहे, CMA आहे, त्यानंतर USA आहे, तिथं CPA म्हणून आहे, CFA म्हणून आहे, आणि ऑस्ट्रेलिया. तर ह्या 3 कंट्रीजमध्ये तुम्ही BComच्या बरोबरीनं तुम्ही जर त्या कोर्सचा थोडासा हे स्टडी चालू केला, एक्झाम पण BComच्या बरोबर तुम्हाला देता येतात, तर तुम्ही भारताबाहेर पण कॉमर्स साईडला येऊन जाऊ शकता. असे एक 7-8 ऑप्शन्स कॉमर्स साईडच्या मुलांना अवेलेबल झालेले आहेत. हे CPA हे नाव मी ऐकलं होतं. हा. मग CPA हे इक्विव्हॅलंट टू इंटरनॅशनल CA. लेवलला CA आहे का? करेक्ट. अमेरिकेमध्ये CA नाहीये, त्यांच्याकडे सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट अच्छा. म्हणून CPA नावाचा कोर्स आहे. ओके. असं आहे. आणि भारतामध्ये CA, पण भारतामधून CA ची पदवी घेतलेल्या मुलांना परदेशी स्कोप असतो का? अगदी. आता काय आहे, बऱ्याचशा फॉरेन इन्स्टिट्यूट्स बरोबर इंडियन म्हणजे ICA आहे, हा. त्यांचं टायअप आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. सो तिकडचे बरेचसे पेपर एक्झाम्प्टच आहेत. अच्छा. म्हणजे काही इथे तर 50% पेपर एक्झाम्प्ट आहेत. तुम्ही बरं, जर CA झाला असाल आणि तिकडे समजा 12 पेपर आहेत तर आता 6च द्या आणि तुम्ही तिकडं प्रॅक्टिस करू शकता. पण त्यांची परीक्षा द्यायची हा, तिकडे त्यांची जाऊन. परीक्षा द्यायला लागेल तुम्हाला, असं आहे. मग ते कंट्री वाईज किंवा कोर्स वाईज थोडंसं डिफर होतं. काही ठिकाणी 2 पेपर द्यायचे, काही ठिकाणी 6 पेपर द्यायचे. पण एकतर त्या एक्झाम आपल्या CAच्या तुलनेमध्ये सोप्या आहेत. बर. CA पण फार टफ नाही, पण एकूणच इंडियन एज्युकेशन आहे तसं चांगलं आहे. बरं. जरी लोक त्याला नावं ठेवत असतील ना, तरी आपल्याकडचा झालेला ग्रॅज्युएट जो असेल, म्हणजे किंवा प्रोफेशनल कोर्स घेतलेला किंवा इव्हन BE वगैरे वाला ना, त्याला बाहेर चांगला स्कोप राहतो. सो इकडे झालेला CA मुलगा हा तिकडची एक्झाम देऊन तिकडे सेटल होऊ शकतो. अच्छा. आणि ते इंटरनॅशनली रेकग्नाइज कोर्सेस आहेत. सो तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही जाऊ शकता.
अनेक मुलांच्या किंवा पालकांच्या मनातील हा प्रश्न आहे की जर चांगलं गणित असेल किंवा मॅथमॅटिक्सची जर आवड असेल तरच कॉमर्स साईडला जावं, यात कितपत तथ्य आहे? हा, नाही, अजिबात नाही. आता काय आहे, कॉमर्स साईडला 11वी-12वीला टोटल 6 सब्जेक्ट्स आहेत. त्यातले 3 प्युअर कॉमर्स साईडचे आहेत, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि OCM म्हणून. बर. इंग्लिश कंपल्सरीच आहे 11वी-12वीला, तो तुम्ही कुठल्याही स्ट्रीमला जावा. अच्छा. आणि 2 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, त्यात मॅथ्स आणि SP, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. बर. म्हणजे मॅथ्स लॉवर त्यांनी SP ठेवलाय. तर आता CS करायचं असेल, आमच्याकडे CS चं कोचिंग चालतं, आमचे CS CMA पंकज सर त्याचं कोचिंग घेतात. तर तिथं मॅथ्सच लागत नाही तुम्हाला. बर. हा, फर्स्ट एक्झामला अगदी कमी मार्क आलाय वगैरे, त्याच्यानंतर मॅथ्सचा तुमचा फारसा संबंध येत नाही. सो तुम्ही मॅथ्स नसलं तरी तुम्ही करिअर करू शकता, असं आहे. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांना थोड्या प्रमाणात मॅथमॅटिक्स लागतं, पण तिथं तुम्हाला इंग्लिश लागतं, जनरल ॲप्टिट्यूड लागतो वगैरे. त्यामुळे प्युअर मॅथ्स बेस्ड तुम्हाला काय करिअर करायचे का, तर तसं काय नाहीये. मॅथ्स असेल इट इज वेल अँड गुड, नसेल तरी पण आपल्याला करिअरला फार प्रॉब्लेम्स येत नाहीत. बर. आणि कॉमर्स साईडला हे मॅथ्स लॉवर SP आहे आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉवर त्यांनी लँग्वेजेस ठेवलेले आहेत. बर. हा, तर तुम्ही मराठी, हिंदी, संस्कृत किंवा जर्मन यापैकी एखादी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आम्ही जनरली सजेस्ट करतो IT घ्या, कारण ते पुढे युजफुल आहे म्हणून. सध्याच्या काळामध्ये त्याला खूप डिमांड पण आहे. करेक्ट. आणि आता तुम्ही म्हटलं असं की सिस्टीम ऑडिट हा एक नवीन प्रकार झाला आलेला आहे. तोही कॉमर्स साईडचाच एक हो, भाग आहे का? तुम्ही DISA आणि CISA असे 2 कोर्सेस आहेत. तर DISA हे हा इंडियन आहे आणि CISA हे हा US आहे. अच्छा. हा, तर तुम्हाला जे बँकचं सिस्टीम ऑडिट करायचं असतं, तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्या 2 पैकी कुठलं इंटरनॅशनल हवा असेल तर CISA करा, बर. इंडियन हवा असेल तर DISA करा. तर तुम्ही बँक ऑडिट भरपूर प्रमाणात मिळवू शकता. अच्छा. असं. बीकॉम आणि त्यानंतर 2 वर्षानं MCOM. हा, बीकॉम झाल्यानंतर त्या मुलानं MBA सारख्या परीक्षेसाठी तयारी करावी की आधी MCOM करावं, काय तुम्ही सजेस्ट कराल? आणि आपल्याकडे हे दोन्ही एकत्र करता येतं का? तुम्हाला जर MBA करायचं असेल तर MCOM करता येणार नाही, कारण दोन्ही पण काय इंटरनल कोर्स आहेत. म्हणजे तुम्हाला कॉलेजला वगैरे जायला लागेल. अच्छा. असं आहे. डिस्टन्स MBA वगैरे असतं, पण कॉर्पोरेट्समध्ये त्याला तुलनेनं तेवढं महत्व नाहीये, नाहीये. असं आहे. त्यामुळे तुम्ही MBA करायचं असेल तर MCOM करू नका. बर. हा, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर तुम्ही MCOM डेफिनेटली करा. पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आपल्याला, ते कुठं कुठं कन्सिडर केलं जातं. आता फक्त मला एक प्रश्न असा पडलाय की जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्यामुळे काही गोष्टी चेंज होणार आहेत. अच्छा. हा, अजून त्याची क्लॅरिटी आलेली नाहीये. बरोबर. म्हणजे सर्व राज्य शासनानं ते ऍक्सेप्ट केलेले नाहीयेत. आता कदाचित CBSE लेवलला जी सेंट्रलला आहे तिथं काही प्रमाणात त्याचं ऍप्लिकेशन चालू झालंय. 2030 पर्यंत ते पूर्णपणे करावं लागू, असं आहे. तर त्याच्यामुळं हे MCOM म्हणजे मास्टर कोर्स आहे, त्याचं थोडं स्ट्रक्चर बदलेल का हे आपल्याला बघायला पाहिजे. आता NEP बद्दल तुमचं काय मत आहे? NEP ऍक्च्युली 1990 साली आधी एकदा आलेली, पण काही प्रमाणात ती इम्प्लिमेंट झाली, बऱ्याच प्रमाणात होऊ शकली नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसी. बरोबर. बरोबर. म्हणजे आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण धोरण आहे आहे त्यात. त्याचं आपण आता म्हणतोय, बरं. तुम्ही स्वतः वैयक्तिक या नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करायला तयार आहात का? आम्ही म्हणतो की कुठलीही नवीन गोष्ट आली तर आपण त्याचं स्वागत करूया, कारण की त्याच्या मागे बराचसा रिसर्च स्टडी झालेला असतो आणि मग ते सर्वसामान्यांना उपयुक्त आहे ना याचा विचार करून नवीन एज्युकेशन म्हणजे पॉलिसी आलेली आहे. तर त्यात त्यांनी काय केलंय की आता त्यांनी बालवाडी पण शाळेमध्ये ह्याच्यात कव्हर केली. सो मला वाटते प्ले ग्रुप टू सेकंड त्यांनी पहिला टप्पा केलाय, 3री 4थी 5वी दुसरा टप्पा केलाय, त्यानंतर 6वी 7वी 8वी तिसरा टप्पा केलाय आणि 9वी 10वी 11वी 12वी असे 4 टप्पे त्यांनी केलेले आहेत. असं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की 8वी पर्यंत ठीक आहे, शाळेप्रमाणे तुमचं सगळं चालेल, 9वीला तुम्ही काही सब्जेक्ट्स कंपल्सरी आणि काही ऑप्शनल ठेवा जे आत्ता नाही आहेत. सो एखादा मुलगा सायन्स साईडचा एखादा सब्जेक्ट, कॉमर्स साईडचा मे बी एखादा सब्जेक्ट, आर्ट साईडचा पण सब्जेक्ट घेऊ शकतो. सो तुम्ही तिन्हीपैकी कुठलेही तुम्हाला हवे ते सब्जेक्ट सिलेक्ट करा. आता शाळांना तशी तयारी करायला पाहिजे की आपल्याला समजा ऑप्शनल सब्जेक्ट आपण दिले तर त्या सब्जेक्टचं आपल्याकडे चांगलं टीचिंग पाहिजे, त्याशी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. त्यासाठी कदाचित गव्हर्नमेंट या सर्व शाळांना किंवा कॉलेजबरोबर टायअप करायला लागेल. काही फक्त 10वी पर्यंत स्कूल्स आहेत पण कॉलेज नाही, काही कॉलेज 11वी 12वी चालू होतात, शाळांशी काही संबंध नाही. सो ते मे बी क्लस्टर फॉर्म होईल, कॉलेज फॉर्म होतील, त्यांचं टायअप होईल आणि मग एक चांगली सिस्टीम त्यातनं डेव्हलप होईल. हे पुढच्या 4-5 वर्षात होणार आहे आणि त्याचा नक्की फायदा होऊ शकेल 9वी ते 12वीच्या नवीन ह्याचा. असं CA झाल्यानंतर विद्यार्थ्यानं स्वतःची प्रॅक्टिस करणं किंवा कोणत्या ना कोणत्या तरी कंपनीमध्ये जॉब करणं असे दोन्ही पर्याय असतात. तुम्ही स्वतःचे क्लासेस सुरू केले, हे तुम्ही कुठल्या नोकरीत पण गेला नाहीत आणि तुम्ही प्रॅक्टिस पण केली नाही. बरोबर. हा मधला मार्ग का तिसरा मार्ग स्वीकारण्याचं कारण काय? त्याचं कारण असं होतं की CA ला आपण ऐकतो की रिझल्ट कमी लागतो. हो. बरोबर. तर म्हणजे आम्ही जेव्हा करतो तेव्हा 2-3% रिझल्ट लागायचा, जो आता 10-15% आलेला आहे. तर आमच्या इतर युट्यूब चॅनल नव्हतं, CA इन्स्टिट्यूटची पण साधी वेबसाईट नव्हती, कोल्हापुरात पण परीक्षा व्हायच्या नाहीत. आता या बऱ्याचशा गोष्टी सुधारल्यात
आणि ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं मला तर CA करायचं आहे, पण गायडन्स चांगला पाहिजे. म्हणजे एकतर ते कसं करायचं आहे आणि सब्जेक्ट कसे लर्न करायचे. ह्याच्याशी रिलेटेड मला असं लक्षात आलं की कोल्हापूरमध्ये फारच स्केअरसिटी आहे. म्हणजे आता पण लिटरली हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच क्लासेस आहेत. हो, आणि जे आहेत ते फक्त तुमच्या बेसिक एंट्रन्स परीक्षेसाठी घेतात. किंवा इंटरमिजिएट पर्यंत. बरं घेतात. CA फायनल साठी चांगले क्लासेसच नाही, जे आहेत ते सगळे आता ऑनलाईन आता क्लासेस मुलं आहेत. ऑनलाईन करतायत. करेक्ट आहे. तर त्यामुळे काय झालं की म्हणजे मला लक्षात आलं की ही आता सध्या कोल्हापूरमध्ये आवश्यकता आहे. सर्व मुलांना पुण्याला जाणं, मुंबईला जाणं, खाली बँगलोरला जाणं किंवा जयपूरला आपण चांगले क्लास आहेत ते जाणं शक्य नाहीये असं आहे. आणि जर तुम्ही सिन्सिअर असाल तर तुम्ही कोल्हापुरात राहून सर्व एक्झाम, फाउंडेशन, इंटर, फायनल तिन्ही एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करू शकता. सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे. CA होणं म्हणजे येऱ्या गवयाचं काम नाही. त्याला प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत आणि त्याचबरोबर जिद्द पाहिजे, आणखीन IQ पण चांगला पाहिजे, असं माझं मत आहे. हा नाही, यात काय की पहिले दोन्ही एकदम करेक्ट आहेत की जिद्द पाहिजे, सिन्सिअरली तुम्ही करायला पाहिजे. साधारण कसं आहे की पहिली परीक्षा आहे तर तुम्ही दिवसातून एक 8 तास अभ्यास करा. त्याची 6 महिन्यानंतरच परीक्षा येते. एक 6 महिने आपण तेवढी तयारी ठेवायला पाहिजे. दुसरी इंटरमिजिएट म्हणून आहे ती 1 वर्षाने येते. त्याला साधारण 8 ते 10 तास डेली करा. ते 8-10 महिने. आणि मग फायनलला मात्र काय, मध्ये आर्टिकलशिप आहे, त्यानंतर CA फायनल आहे. तर इथे थोडासा आपल्याला अभ्यास वाढवला म्हणजे एकूण ना आपण बघायला गेलं तर 6 महिने, 1 वर्ष आणि 1.5 वर्ष एवढाच जर आपण अभ्यासाची तयारी ठेवली तर आपले हे कोर्सेस फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊ शकतात. तुम्ही जे दिवसातनं किती तास अभ्यास करायचा हे सांगितल्यानंतरच आम्हाला धाप लागायला लागली. जे दिवसातून 10 ते 12 तास सातत्यानं लक्षपूर्वक अभ्यास करणं, त्याला सिन्सिअरली म्हणतात, लक्षपूर्वक अभ्यास. बरोबर. सो तशा पद्धतीनं अभ्यास केला तर या CA सारख्या किंवा CS सारख्या परीक्षा क्रॅक करता येतात. पण मग तुम्ही या मुलांना कोल्हापुरातच तयार करावं या उद्देशानं क्लासेसची सुरुवात केली. या उद्देशानं आम्ही इथं ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी स्टार्ट केली. आणि आता CAचा आमचा फाउंडेशनचा रिझल्ट ऑल ओव्हर इंडिया CA इन्स्टिट्यूटचा साधारण 30-35% आहे. तर आम्ही 60-70% जाऊ शकलेलो आहे. अरे वा. हा, म्हणजे बॅच चांगली गेली तर तो 70% पण क्रॉस करतो, पण अदरवाईज 60-70% आमचा रिझल्ट नेहमी लागतो, नेहमीच. पण मग हे याचं क्रेडिट तुम्ही क्लासमधल्या शिक्षकांना देता की मुलांना देता? दोन्ही पण आहे. म्हणजे काही प्रमाणात पेरेंट्स पण आहेत. बरं. हा, म्हणजे शिक्षण घेताना फेथ किंवा ट्रस्ट हा एक महत्वाचा इश्यू असतो. जी मुलं विश्वासानं काम करतात, तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आम्ही करतो आणि आम्हाला हवी तशी रिझल्ट द्या जर असेल तर डेफिनेटली म्हणजे आमच्या क्लासची टीम, सिन्सिअरिटी ऑफ स्टुडंट्स आणि पेरेंट्सचा सपोर्ट, त्यांचा मुलांना पण सपोर्ट लागतो आणि अकॅडमीला पण, या 3 फॅक्टर्समुळे, अर्थात पेरेंट्सचा सपोर्ट कमी काम करेल पण तो डेफिनेटली काम करतो, या 3 फॅक्टर्समुळे मुलांचे रिझल्ट चांगले लागायला लागलेत. म्हणजे मला तर सांगायला आनंद होईल की आता आमच्या CA फाउंडेशनच्या एका विद्यार्थ्यानं, निनाद जोशी यानं 91% मार्क पडले. अरे वा. असे रिझल्ट तुम्हाला फार कमी ठिकाणी भारतात बघायला मिळू शकतील. हे CA फाउंडेशन परीक्षेत 91% म्हणजे गोल्ड मेडल पेक्षाही वरची कामगिरी असं म्हणता येईल. बरोबर. सर, तुम्ही आता जवळपास 20-22 वर्षे आता तुम्ही या टीचिंग फील्डमध्ये आहात. आता जे हे ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन शिक्षण प्रणाली आलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऑनलाईनमुळं खरोखर विद्यार्थ्यांचा सिन्सिअरली अभ्यास होऊ शकतो का? हा, एकदम चांगला प्रश्न आहे हा. ऑनलाईन कोरोना काळामुळे खरं तरी हा टर्म जो आहे ना तो कॉइन झाला, टॉस झाला. कारण की त्याच्या आधी तसं सर्व ऑफलाईनच चालायचं. मग तेव्हा बायजूज आले, अनअकॅडमी आले, अशा बऱ्याचशा हे आल्या. तर माझं एकूण ऑब्झर्वेशन सांगतो, मी 2005 साली CA झालो ते आतापर्यंत, की जर स्टुडंट फार सिन्सिअर असेल आणि तुम्हाला ऑफलाईनचा ऑप्शन नाहीये तर ऑनलाईन तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतं. पण स्टुडंट सिन्सिअर नाहीये तर ऑनलाईन हे त्याच्या फारच मर्यादा आहेत असं आहे. आणि जर तुम्हाला ऑफलाईन अवेलेबल आहे तर तुम्ही पहिल्यांदा ऑफलाईन प्रेफर करा. जे कोर्सेस समजा भारतात नाही आहेत तर मला कंपल्सरी ऑनलाईन करायला लागणार, तिथं मला तिथं जायलाच पाहिजे. आणि मग तिथं काय आहेत की जनरली सिन्सिअर स्टुडंट्स जातात. पण सरसकट सर्व लोकांना ऑनलाईनचा ऑप्शन हा सुटेबल होत नाही. म्हणजे आमच्या बघण्यात तर एक 80 ते 90% लोकांना तो होत नाही असं आहे. 10 ते 20% लोक आहेत जी सिन्सिअर आहेत, तुम्ही म्हटलं असं IQ चांगला आहे तर त्यांना ते कदाचित सुटेबल होऊ शकतं. पण त्यात पण एवढे ऑप्शन्स असतात की कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. आणि ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटून वगैरे हे व्हेरीफाय करू शकत नाही. ही एक त्यातली थोडी ऑनलाईन मध्ये तेच आहे, म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होत नाही. म्हणजे एखाद्या मुलाला ते कितपत समजलेलं आहे किंवा त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी किती आहे, त्याला जर त्या विषयातला काही विषयातली अडचण असेल तर तो पुन्हा त्या शिक्षकांना, बरं मी काय म्हणतोय, ऑनलाईन सुद्धा जर लाईव्ह ऑनलाईन चालू असेल तर जरा तरी काही ठीक आहे. बरोबर. पण आजकाल ते जे नुसतेच पेनड्राईव्ह दिले जातात आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये रेकॉर्डेड सगळी लेक्चर्स बघायची,
जिथे टू वे कम्युनिकेशन असतच नाही. नाही. त्यामुळे त्या ऑनलाईन शिक्षणावरती माझा तर वैयक्तिक अजिबात विश्वास नाही. नाही, त्याच्या मर्यादा आहेत, बऱ्याच खूपच मर्यादा मर्यादा आहेत. आहेत त्याला. असा आहे, प्रश्नच म्हणजे नाही. फक्त शिक्षक त्यांना जे काही म्हणतात ते त्यांनी कधीतरी रेकॉर्ड केलेलं आहे, ते विद्यार्थ्यांनी ऐकायचं. पण विद्यार्थ्याच्या मनात जर काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्याचं समाधान होऊ शकत नाही तिथे. बरोबर. तुम्ही सर आता जे क्लासेस घेताय 11वीचे सर्व विषयांचे तुम्ही क्लासेस 11वी, 12वी all subjects. त्यातली किती मुलं 11वी 12वी मध्ये कॉमर्ससाठी आलेली मुलं, किती पर्सेंट मुलं CA/CS ला जातात? आमच्याकडे साधारण एक बॅच 60 स्टुडंटची असती. तर Okay. आमचा तर आम्ही आता 2013 साली आम्ही 11वी 12वी स्टार्ट केली. त्याच्या आधी आम्ही फक्त CA/CS घ्यायचो. याचं कारण की बाबा बेस चांगला असेल तर रिझल्ट जास्त लागतो, सिम्पल म्हणून. तर अच्छा, आता म्हणून तुम्ही 11वी 12वीचे एक स्टार्ट रेग्युलर क्लास सुरू करेक्ट. नाहीतर काय झालंय, 11वी 12वीचा अकाउंटन्सी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स 4 सब्जेक्ट आम्हाला CA/CS ला आहेत. अच्छा. तर तो बेस जर चांगला झाला बरोबर. तर आपोआपच आपल्याला फाउंडेशनचा रिझल्ट, म्हणून आमचा रिझल्ट तो 70% जाऊ शकलाय. अच्छा. तर आम्ही 11वी 12वी मधल्या 60 मधली साधारण 50 विद्यार्थी आमचे CA किंवा CS करणार आहेत. बर. आणि 10च विद्यार्थी मग हे जे ऑप्शन सांगितले की एखादा लॉला जाईल, एखादा BBA ला जाईल, एखादा BCA ला जाईल, किंवा तो BCom करून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करेल. अशा पद्धतीनं म्हणजे आपण धरूया की 80% आमच्याकडचा जो स्टुडंट आहे तो प्रोफेशनल कोर्सेसला जातोय, आणि त्या 80% मधले 50% विद्यार्थी पूर्ण करतात. हे पण मला आनंदानं सांगावं असं वाटेल. बर. जरी टफ असले तरी जर मुलांनी, कारण पहिली परीक्षा ते आमच्या हेल्पमुळे ते फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर होतात. दुसऱ्या परीक्षेला पण आम्ही त्यांना हेल्प करतो, तिथं त्यांची सिन्सिअरिटी जास्त लागते. त्यातले पण 50% लोक फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर करायला लागलेत. अच्छा. असं आहे. त्यामुळे आता तो ह्या पॅटर्नचा बेनिफिट रिझल्ट चांगला व्हायला लागलेला आहे. मी आणि एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे, अनेक CA किंवा CS झालेले विद्यार्थी नंतर UPSC ला जातात. बरोबर. म्हणजे आता आपले विद्यमान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे स्वतः CA आहेत. बरोबर. आता जे जिल्हा नवीन परिषदेला CO म्हणून आलेले आहेत कार्तिकेयन साहेब, Correct. ते स्वतः CA आहेत. बरोबर. म्हणजे या सगळ्या लोकांनी CA परीक्षा देऊन त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन CA पास झाल्यानंतर UPSC क्रॅक केलेली आहे. एकदम बरोबर. मग मला सांगा, म्हणजे CA होणं हे एक प्रकारे तुमच्या बुद्धिमत्तेचा एक थंबरूल म्हणून तिथं मान्य केला जातोय का, किंवा असं काही आहे का? हा, मला असं वाटतं ना की CA केल्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स येतोय Confidence येतो. की आपण ही एक्झाम क्रॅक करू शकू. नाहीतर बरेच काय असं हे UPSC सर्वसामान्यांसाठी नाही हो. असं आहे. पण CAचं अजिबात तसं नाहीये. CA ला त्यांनी काय केले, किंवा CS ला पण त्यांनी हळूहळू लेवल वाढवत नेले. म्हणजे जसं मुलाचं वय वाढतं आणि जशी एक्झाम पुढची जाती तसं त्यांनी डिफिकल्टी लेवल वाढवत नेले. अच्छा. सो फाउंडेशन तुलनेनं सोपे आहे, मग इंटर अवघड होतं, मग फायनल अजून टफ होतं, पण मुलं पास करतात. त्यामुळे एकतर अभ्यास करण्याची, एकतर बसून एका जागी बसून अभ्यास करण्याची सवय लागते. तुमचं इंग्लिश सुधारतं, तुमचा फायनान्स ॲप्टिट्यूड सुधारतो, तुमचा ॲनालिटिकल स्किल पण सुधारतात. याचा फायदा मला वाटते तो UPSCला किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना जास्त होतो. आणि त्यामुळे मग तिकडं ना की मग मला एका जागी बसून एक 10-12 तास अभ्यास करायचा आहे डेली, हे पॉसिबल होतं, जे ना रेग्युलर ग्रॅज्युएशनला अजिबात होत नाहीये. त्या परीक्षा का टफ जात आहेत, तर अभ्यास करण्याची सवय मोडली मोडलेली आहे. सो ह्या आपले पंडित सर असतील किंवा कार्तिकेयन सर असतील तर त्यांना त्याचा डेफिनेटली फायदा झाला असेल. मी आता त्यांना भेटायला जाणार आहे, कारण की मला वाटते कार्तिकेयन सरांनी तर मुंबईला स्मार्ट सिटी ह्याच्यामध्ये पण काम केलेलं आहे, पुण्यामध्ये काम केलेलं आहे. असं आहे. सो ते डेफिनेटली कोल्हापूरला तर बेनिफिट होईलच, पण आम्हाला पण बेनिफिट होईल त्या ह्याचा. तर त्यामुळे ते मुलांना पण गाईड करू शकतील की तुम्ही CA झाल्यानंतर पण स्पर्धा परीक्षा देऊ शका, किंवा त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. पण मला सर सांगा की खरोखर आपल्या भारताची सध्याची एकूण परिस्थिती आणि भविष्याचा वेध घेताना CA मध्ये जास्ती करिअर चांगलं होणार आहे की CS मध्ये होणार आहे? डिमांड जास्त कशाला आहे? आता काय की CA आणि CS हे दोन वेगवेगळ्या एरियाचे एक्सपर्टाईज आहेत. म्हणजे CA हा बेसिकली फायनान्सशी रिलेटेड आहे, बरोबर. CS हा बेसिकली कंपनीला रिलेटेड लॉज आहे. हो. सो आम्ही काय करतो की आमच्याकडे पण बरेचदा पालक विचारतो की सर काय करायचं, CA का CS? तर आम्ही सोपे रूल्स लावलेले आहेत. एक तर काय आहे की दोन्ही करायला तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे, म्हणजे करायचं असेल तर. दुसरं काय की CA साईडला तुम्ही येणार असाल तर आमचा फोकस आहे हा अकाउंटन्सी, थोडंसं मॅथमॅटिक्स, त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, म्हणजे थोड्या मॅथ्सशी रिलेटेड कोर्स सब्जेक्ट्सवर आहे. आणि CS करायचं असेल तर लॉज आहेत भरपूर आम्हाला, असं आहे. सो एखाद्याला थेअरी सब्जेक्ट आवडतात, मॅथ्स तेवढं आवडत नाही, किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्याचा चांगला नाही, पण तो हुशार आहे, तर त्यांना डेफिनेटली CSला जावं. असं आहे. CS तुलनेनं शॉर्ट टर्म कोर्स आहे, आणि रिझल्ट तर त्यांचा म्हणजे आता आमच्याकडं पंकज सर घेतात तर 80-90% आमचा रिझल्ट CSचा गेलाय. पहिली परीक्षा मुलं 80-90% पासआउट होत आहेत. ती पूर्ण ऑनलाईन आहे. असं आहे. म्हणजे त्याचा पण फायदा होत असेल आणि टीचिंगचा पण फायदा होत असेल. तर त्यामुळे काय की दोन्हीचे एरियाज डिफरंट आहेत. म्हणजे मी तर CS दोन्ही केलं. CS मी आउट ऑफ इंटरेस्ट केलं. बापरे. तर मला लक्षात आलं की ड्राफ्टिंग सुधारलं, लॉ कसा वाचायचा असतो हे आपल्याला समजलं, काही काही न्यूज येत असतात तर त्याच्या मागचं काय लॉजिक असतं हे कळालं.
असं आहे. सो काही स्टुडंट्स हे पण दोन्ही कोर्सेस झाले आहेत, CA प्लस CS. अशा विद्यार्थ्यांना सलाम नमस्कार, त्यांचे पायच धरले पाहिजेत. त्यात सर एक स्वतः आहेत. CA आणि CS या दोन अत्यंत महाकठीण अशा परीक्षा पास होणं हे सोपं नाही आहे. त्यासाठी किती मेहनत करावी लागते, किती सिन्सिअरली अभ्यास करावा लागतो, हे जे मुलं करतायत त्यांच्याकडे बघितल्यानंतर समजतं. सर, तुम्ही आत्ता जेव्हा मला सांगत होता त्याच वेळेला माझ्या मनात एक बॅक ऑफ द माइंड असा एक विषय होता. ज्या पद्धतीनं संपूर्ण तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे, गतिमान झालेलं आहे, नवनवीन ॲप यायला लागलेली आहेत, अशा वेळेला असं म्हटलं जातं की काही कालांतरानंतर CA लोकांना पण काही काम असणार नाही. हां, अशी सगळी सॉफ्टवेअर्स येतील, अशी काही ॲप्स येतील की त्यामुळं CAला तसं काहीही महत्त्व राहणार नाही. केवळ फक्त शिक्क्यासाठी आणि सहीसाठी CA हे प्रोफेशन उरेल. तुम्हाला काय वाटतं? आमच्या कॉमर्समध्ये म्हणलंय की कॉमर्स इज अ आर्ट्स ॲज वेल एज सायन्स. तर सायन्स काय, तर काही नियम आहेत. आम्ही जेव्हा अकाउंटिंग करतो तेव्हा काही नियम आम्हाला फॉलो करायला लागतात. तर मशीनला आपण काही नियम शिकवू शकतो. पण आर्ट्स जो आहे ना, तर तो ह्युमन बेस्डच आहे. तेव्हा मला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, तर मी फक्त इथे एक 10 प्रोबॅबिलिटी टाकून त्यातला एखादा डिसिजन घेतला तर ते प्रत्येक वेळी पॉसिबल होऊ शकत नाही. बरोबर. एकदम सोपं आहे. तिथं तुम्हाला ह्युमन माइंड किंवा ह्युमन अस्पेक्ट हा लागतो. तारतम्य आणि एकूण परिस्थिती लक्षात ठेवूनच विचार किंवा निर्णय अंदाज घ्यावा घेऊन लागेल. तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. बरोबर. प्लस बरेचसे निर्णय आहेत ना, हे लोकांशी रिलेटेड आहेत. तर ते मशीनला घेऊन आपण लावू शकत नाही. काही ऍडजस्टमेंट करायचे असतात वगैरे सर्व गोष्टी. त्यामुळे ना, तुमचं फायनान्स चांगला असेल, तुमचं जर HR चांगला असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगला असेल, तर तुम्ही CA किंवा CS कुठलीही परीक्षा झाला तर तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही. कदाचित काही प्रमाणात जॉबचं नेचर बदलेल, अच्छा. डेफिनेटली. म्हणजे आणखीन काही स्किल्स यांना हे करायला लागतील, ॲक्वायर करायला लागतील. ठीक आहे, पण ह्याची डिमांड राहणार आहेच. कारण की फायनान्स हा कुठल्याही कंपनीचा तसं बघायला गेलं तर बॅकबोन आहे. अगदी. जसं प्रोडक्शन किंवा टेक्निकल अँगल आहे, तसं फायनान्स हा महत्वाचा अँगल आहे. सगळ्यात महत्वाचा अँगल आहे. कारण जर त्याच्यामध्ये गडबड झाली तर ती कंपनीच अस्तित्वात राहू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे, त्याचा पाया आहे तो म्हणजे अर्थकारण, फायनान्स मॅनेजमेंट. आणि त्या दृष्टीनं CA लोकांना सुद्धा पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात की हे सगळे इकॉनॉमी, भारताच्या देशाच्या इकॉनॉमीचे सोल्जर आहेत. बरोबर. म्हणजे हे सगळे CA किंवा CS जी मंडळी आहेत ही भारताच्या, आपल्या देशाच्या अर्थकारणाला चालना देणारी किंवा प्रामाणिकपणे टॅक्स जे भरतात त्यांना योग्य ते गाईड करणारी अशी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे CA आणि CS होणं याच्यातून एक प्रकारे तुम्ही देशाची पण सेवा करता, असं पंतप्रधानांचं म्हणणं आहे. CA इन्स्टिट्यूटची आमची टॅगलाईनच आहे, पार्टनर इन नेशन बिल्डिंग. अच्छा. सो कंपन्या चांगल्या उभ्या करायच्या असतील तर आपल्याला सिन्सिअरली काम करायला पाहिजे. सिम्पल. त्यामुळे किंवा आम्ही म्हणतो की वी आर फायनान्शियल डॉक्टर. सो फायनान्समध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही केस समजून घेऊ आणि तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊ. काय आहे, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं CA म्हणजे टॅक्स कसा चुकवायचा हे सांगणारी व्यक्ती. म्हणजे CA कडे का जायचं, तर मला कमीत कमी टॅक्स कसा भरावा लागेल याच्यासाठी मला ऑफिशियली गाईड करणं हे CAचं काम असं सगळेजण समजतात. पण त्याचं नाही. आता चेंज झालंय. आता काय झालंय की आपण बघितलं की गेल्या 3-4 वर्षात कोरोनाच्या काळामध्ये ना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रचंड वाढलेले आहेत. सो मी टॅक्स चुकवतो म्हणलं तरी आता ते पॉसिबल होणार नाही. आम्ही म्हणतो 2 गोष्टी करूया, टॅक्स प्लॅनिंग करूया आणि टॅक्स मॅनेजमेंट करूया. म्हणजे ऑफिशियली जो काय तुम्हाला आहे ते सर्व ऑन पेपर आपण आणू, त्याच्याशी रिलेटेड जो काय आपण टॅक्स भरू, गव्हर्नमेंट पण खुश, आपण पण निवांत. जर आपण टॅक्स चुकवायचा जर व्ह्यू ठेवला तर प्रॉब्लेम असा होऊ शकतो की मे बी आपली रात की नींद हराम हो सकते शायद. त्यामुळे आपण टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स मॅनेजमेंट करू आणि हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लागणारच आहे. त्यामुळे आता बिझनेसमनचा पण व्ह्यू चेंज झालाय, पूर्वीसारखा तो राहिलेला नाहीये. ते म्हणजे ठीक आहे सर, आमचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत आहेत, ते GST वगैरे सगळे तुम्ही रिकन्साईल करून घ्या, इन्कम टॅक्सला करा, बँकला पण परत करा व्यवस्थित सर्व, आणि आम्हाला चांगला फायनान्स मिळतोय ना किंवा आम्हाला नवीन प्रोजेक्ट्स करता येतात ना, या बाबतीत तुम्ही आम्हाला हेल्प करा. CA अभिजित कुलकर्णी बोलले. आता सर अभिजित कुलकर्णीकडे जातो. तुम्ही आता गेले 20 वर्ष मुलांना शिकवताय, टीचिंग फील्डमध्ये आहात. अनेक मुलं आता म्हणतात की भारतात काही राम राहिला नाही, देशाच्या बाहेर जायचे, म्हणून त्याला आपण ब्रेन ड्रेन होत चाललाय असं आपण म्हणतो काही प्रमाणात. तुम्ही कितपत सहमत आहात की खरोखर भारतापेक्षा परदेशी जाऊन करिअर केलं तर अधिक चांगलं होईल किंवा भारतामध्येच त्याच्यापेक्षा जास्ती चांगल्या संधी आहेत? कोणत्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात? आपण थोडंसं आपल्या इकॉनॉमीचा विचार करूया, म्हणजे ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. सध्या तर आपण ऑफिशियली 5 नंबरची इकॉनॉमी आहे जगातली. आपण 11 नंबरला होतो 10 वर्षापूर्वी, तर आपण आता 5 नंबरला आलेलो आहे. म्हणजे इकॉनॉमी वाढली म्हणजे काय, संधी वाढल्या.
अच्छा. एकदम सोपं आपण विचार करू. ठीक आहे. त्याच्यात आता आपण जर आपल्या माननीय पंतप्रधानांचं भाषण ऐकलं तर ते म्हणतात की आपण पुढच्या 5 वर्षात 3 नंबरला घेऊन जाऊ. हो. म्हणजे अजून संधी वाढणार आहेत. हो. आता आपण काहीतरी 3.8 ट्रिलियन US डॉलरला आहे, तर ते म्हणतात की आपल्याला 5 ट्रिलियन US डॉलरची आपली इकॉनॉमी करायची आहे. म्हणजेच काय आहे की गव्हर्नमेंट म्हणते की आपल्या भारतातल्या ज्या काय कंपन्या आहेत त्यांनी वाढवा स्वतःचं हे स्टार्टअप्स नवीन चालू करा आणि जो मेड इन इंडियाला किंवा मेक इन इंडियाला त्यामुळे भारताबाहेरच्या कंपन्यांनी भारतामध्ये प्लॅन्स टाका आणि तुमच्या कंपन्यांचा काय करा की एकूण कारभार वाढवा. तर तसं बघायला गेलं तर मला तरी असं वाटतंय 2024 चालू आहे, 2030 म्हणजे पुढच्या 6 वर्षात तरी प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज स्टार्टअपच्या असतील, बिझनेसच्या असतील किंवा जॉबच्या असतील या भारतामध्ये अवेलेबल होणार आहेत. अच्छा. भारताबाहेर जाण्यामागे एक 2 कारणं असतात जनरली. एक तर थोडंसं तिथल्या लाईफस्टाईलचं आकर्षण असतं, बरोबर, आणि दुसरं जरा पैसे जास्त मिळतात. पण दोन्ही पण गोष्टी कशा आहेत की आता आपल्याकडे स्मार्ट सिटीवर काम चालू आहे, भारतातले काही इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला लागलंय. म्हणजे आपण बघितलं की इंटरनेट तर आता अगदी तुमच्या हातात अवेलेबल झालेलं आहे. सिंपल इन्फ्रास्ट्रक्चरवर काही प्रमाणात रस्ते चांगले व्हायला लागले आहेत. सिंपल आहे. तर ह्या काही गोष्टी सुधारल्या तर जे काही लाईफस्टाईलचं आकर्षण आहे ते थोडंसं कमी होऊ शकेल. आणि दुसरं आपण अमाऊंटचा विचार करू किंवा इन्कमचा विचार करू तर आमच्याकडे जी मुलं CA होतात साधारण 22व्या वर्षी, तर त्यांना आत्ता साधारण 10 ते 15 लाखाचं पॅकेज मिळतं ॲट द एज ऑफ 22. मग त्याच्यावर तशी रिस्पॉन्सिबिलिटी फार नसती घरची वगैरे, अनमॅरिड असतात, त्यामुळं ते पॅकेज त्या एजला एकदम चांगलं आहे मी तर म्हणेन. असं आहे. CS जरी केलं तरी तुम्हाला 8 ते 10 लाखाचं पॅकेज मिळतं. किंवा तुम्ही कॉमर्स साईडचा कुठलाही चांगला कोर्स केला तर 5 लाखापेक्षा जनरली जास्त तुमचा इन्कम आहे. तर तुम्ही कुठल्या सिटीत राहताय आणि त्यानुसार जर तुम्हाला चांगलं पॅकेज मिळत गेलं तर आपला किती इन्कम हवं आहे आणि ग्रोथ किती आहे दोन्हीचा विचार केला तर भारतात संधी जास्त उपलब्ध आहेत किंवा होणार पण आहेत. स्टॉक मार्केट आपण बघतो की निफ्टी वाढतोय, सेन्सेक्स वाढत चाललेला आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली वाढलेली आहे, भरपूर आहे. गव्हर्नमेंटकडे पैसे जात आहेत, शिवाय कंपनीजकडे पैसे जात आहेत. ते काय करतात तर कंपन्या युटिलाइज करतात. त्यामुळं ह्या सर्व कंपन्या जशा जशा त्यांचं एक्सपान्शन करत जातील, डायव्हर्सिफिकेशन करत जातील, तसं भारतातल्या संधी या वाढतील. आणि दुसरी गोष्ट, ह्या सर्व इंटरनेट वगैरेमुळे तुम्ही भारतात राहून भारताबाहेरची कामं करू शकाल. अगदी बरोबर. ही एक चांगली ऍडिशनल फॅसिलिटी ऑनलाईन अशाही पद्धतीने ह्याचा फायदा आपण घेऊ शकतोय. तर त्यामुळं तुम्हाला पैसे भरपूर मिळवण्यासाठी भारताबाहेर जायची आता आवश्यकता राहणार नाही. असं आहे. लाईफस्टाईल आपण थोड्या प्रमाणात आपण त्यावर ऍडजस्ट केलं तर म्हणजे कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा भारत, आपण इथं राहून चांगली लाईफस्टाईल जगू शकतो आणि चांगलं इन्कम मिळू शकतो. असा मला विश्वास आहे की पुढच्या 6 ते 8 वर्षामध्ये या संधी वाढतील. आपण जिथनं सुरुवात केली होती तिथं पुन्हा येऊया की 10वी आणि 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. अनेक घरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की मुलानं कुठे ॲडमिशन घ्यावी. तर कॉमर्सला ॲडमिशन घ्यायची आहे असं जर एखाद्याच्या मनात असेल तर त्यानं काय काय कोणकोणत्या गोष्टींची मनात तयारी केली पाहिजे? बरोबर, एकदम चांगला प्रश्न आहे. एक तर मी नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही मॉर्निंग कॉलेज सिलेक्ट करा. कारण की तुम्हाला मग 11 किंवा 12 नंतरचा वेळ हा दिवसभर तुमच्या दिवसाचं प्लॅनिंग करायला किंवा एखादं काही स्किल शिकायला तर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. तो कॉलेजच्या वेळेचा विचार व्हावा. आणि सुदैवानं कॉमर्समध्ये सकाळच्या कॉलेजचा ऑप्शन आहेत, प्रश्नच नाहीये. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की जर तुम्हाला मॅथ्स अजिबात आवडत नसेल तर ठीक आहे, तुम्ही SP घ्या. पण जर मॅथ्स आपलं ओके आहे किंवा आवडते तर मॅथ्स सब्जेक्ट सिलेक्ट करा. त्याचा आपल्याला CA ला, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायला, BCA ला, इव्हन MBA ला पण आपल्याला पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. असं आहे. IT सब्जेक्ट घ्या. आता जवळजवळ कोल्हापुरातल्या सर्व इंग्लिश मिडियम कॉलेजेसना IT हा सब्जेक्ट चालू झाला. 1-2 आपण अपवाद सोडू तर IT सब्जेक्ट ITचा फायदा आहे की तो पुढे युजफुल आहे. दुसरं तो स्कोरिंग आहे. IT तिथं तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडू शकतात. म्हणजे पूर्वी अकाउंटन्सीला 100 पडले की फार भारी वाटायचं. आमच्याकडे तर दरवर्षी एखाद्या स्टुडंटला पडतातच डेफिनेटली. मॅथ्सला आउट ऑफ आउट मार्क पडू शकतात, IT ला पण आउट ऑफ आउट मार्क पडू शकतात. म्हणजे पर्सेंटेज वाढायला शिवाय पुढच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं IT तुम्हाला युजफुल आहे. सो IT सब्जेक्ट घेतलेला बरा. म्हणजे काही लोकांना संस्कृत आवडतं, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण संस्कृत ते साईड बाय साईड पण अभ्यास करू शकतात. नॉट नेसेसरी की 11वी-12वीला तुम्ही संस्कृत घेऊन करावं. तर ते तुम्ही IT सब्जेक्ट सिलेक्ट करा. मॅथ्स जर शक्य असेल तर सिलेक्ट करा. बाकी 4 सब्जेक्ट तर आपले कंपल्सरीच आहेत. हे जर घेतले, कॉलेजची जर सकाळची वेळ आपण चूज केली तर आपल्याला दिवसाचं आणि आपल्या लाईफचं दोन्हीचं पण चांगलं मॅनेजमेंट आपल्याला करता येऊ शकेल. आणि CS त्यांनी आता काय केलं की तुम्ही 10वी नंतर रजिस्ट्रेशन करू शकता म्हणतात. तेव्हा तुम्ही 10वी नंतर जर चालू केलं तर पहिली परीक्षा डेफिनेटली CA ची तर लगेच असती 12वी झाल्यावर जून महिन्यात, आणि CS ची जर 12वीत आहे तुम्ही पहिलं वर्ष थोडक्यात 11वी-12वी बरोबरच क्लिअर करू शकता. हा फायदा आहे. सो ह्याचा विचार नक्की करावा.
ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीचा एकूण रिझल्ट तुम्ही मगाशी सांगितलात. मी CA ची इंटरमिजिएट असू दे किंवा फाउंडेशन असू दे किंवा CS ची पण त्यांची एंट्रन्स असू दे किंवा त्यानंतरची परीक्षा असू दे, 30 ते 35% 60 ते 70% निकाल आहे. बरोबर. तुमची आतापर्यंतची ही यशाची परंपरा आणि त्याच वेळेला आता ज्या मुलांना कॉमर्स साईडला यायचे, ज्यांना CA करायचे, CS करायचे किंवा अन्य कोणतेही कॉमर्समधलं करिअर करायचे, त्यांच्या दृष्टीनं यशाचा मूलमंत्र म्हणून तुम्ही काय सांगाल? पहिला तर आपला 2-3दा हा मुद्दा आला की बाबा जिद्द असायला पाहिजे, म्हणजे आपण म्हणूया डिटर्मिनेशन पाहिजे. दुसरं काय आहे की विजन असायला पाहिजे. कदाचित 10वीच्या मुलात ते तेवढं डेव्हलप झालं नसतं की मला काय करायचं आहे, पण 11वी-12वी तुम्ही माहिती घ्या. आता गुगलमुळे बऱ्याचशी माहिती अवेलेबल झाली, त्याचा चांगला वापर केला तर एक तुम्ही ठरवा की मला काय करायचं आहे. 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर साधारण आम्ही म्हणतो 10+6 एवढं भारतातलं करिअर आहे. 10वी नंतर 6 वर्ष तुम्ही घालवा, त्यानंतर तुम्हाला चांगल्या ठिकाणी जाता येऊ शकेल. सो विजन पाहिजे. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे हार्डवर्क पाहिजे. मी सांगितलं मगाशी की साधारण 24 तासापैकी आपला बरेच जवळ 8 तास कसा स्टडी होणार, पण 24 तासापैकी 8 तास तर स्टुडंटनं करायलाच पाहिजे. ते पण तो जर आपण व्यवस्थित केला तर तो पण 8-9 महिनेच, म्हणजे 2-3 महिने तर काय एक्झाम संपल्यावर आपल्याला सुट्टी असती, पुढचं हे लेक्चर वर्ष चालू होतं, सो 2-3 महिने तसं आपण करायला लागत नाही. मला माझे कॉलेजचे दिवस आठवले आणि 8 तास अभ्यास करायला लागतो याचं मला आत्ता सुद्धा दडपण यायला लागलं. चौथा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पेशन्स लागतो कुठल्याही गोष्टीत. म्हणजे लगेच मला इकडे आल्यावर समजेल, आवडेल असं होणार नाही, ते कुठल्याही साईडला होणार नाही. असं आम्ही 11वीच्या मुलांना सांगतो, 2 फक्त महिने द्या, तुम्हाला कॉमर्स साईड समजायला लागेल, आवडायला लागेल आणि आपोआप त्याचे मार्क्स पण पडायला लागतील. पहिल्या दिवशी मला म्हटलं की मला इकॉनॉमिक्स समजायला पाहिजे किंवा OCM समजायला पाहिजे, तर तसं होणार नाही, कारण नवीन सब्जेक्ट असतात. सो 1-2 महिन्याचा आपण पेशन्स ठेवला की नक्की सब्जेक्ट आवडतात, कारण की कॉमर्सचे सब्जेक्ट ना प्रॅक्टिकली युजफुल आहेत. अच्छा. म्हणजे अकाउंटन्सी मी लाईफमध्ये अप्लाय करू शकतो. माझे वडील समजा बिझनेस आहे, तर तुम्ही काय ट्रान्झॅक्शन करता, मी एंट्री करू का किंवा पुढे जाऊन थोडंसं P&L अकाउंट करू का, बॅलन्स शीट करू का, इकॉनॉमिक्सचा फायदा होतो. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे बिझनेस असतात, त्याचे प्लस मायनस पॉईंट्स काय आहेत वगैरे, हे काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवून अभ्यास करा. आणि 5वा पॉईंट आम्हाला नेहमी वाटतो की ट्रस्ट पाहिजे. जे मी करणार आहे ते मी इमाने इतबारे करेन आणि त्या कोर्सचा माझ्या फ्युचरसाठी डेफिनेटली फायदा होणार आहे. मी आता 20 वर्ष आहे साधारण, तर मी नक्की सांगू शकतो की कॉमर्स साईडला येऊन एखाद्या मुलांना जर सिन्सिअरली केलं आपलं, तर त्याला मागं वळून अजिबात पाहायला लागणार नाही, की उत्तम करिअर तो या साईडमध्ये करू शकेल. सो ह्या जर 5 गोष्टी आपण जर ठेवल्या, विजन, डिटर्मिनेशन, हार्डवर्क, पेशन्स आणि ट्रस्ट, तर नक्की मुलांना चांगले मार्क पडू शकतात. त्यामुळं गेली 9 वर्ष हे सर्व रूल्स फॉलो केल्यामुळं 9 वर्ष कोल्हापुरात आमचा पहिला नंबर येतोय 12वीला. अच्छा. इव्हन CA फाउंडेशनला आणि CS ला पण. का तर ह्या 5 गोष्टी त्या मुलांनी इमानीद्वारे फॉलो केल्या आहेत. आणि आमची बरीचशी मुलं आता भारतात आणि भारताबाहेर ही करिअर त्यांनी काय म्हणूया सेट केलेलं आहे किंवा स्टार्ट केलं आहे. दोन्ही पण आहे. कोल्हापुरात तर आमचे स्टुडंट्स आहेतच, पुणे, मुंबई, बेंगलोरला तर आहेतच, खाली कोकणात पण आमचे काही स्टुडंट आहेत जे इथं CA CS करायला आले. त्यानंतर काही आमचे स्टुडंट दुबईला वगैरे आहेत, आणि काही तर ऑस्ट्रेलिया, आणि मी ज्या कंट्री सांगितले ऑस्ट्रेलिया, UK आणि USA या ठिकाणी मुलं कॉमर्स साईडला येऊन तिकडं सेट झालेली आहेत. क्या बात आहे. पण एक थोडासा एक वेगळा प्रश्न विचारतो. बऱ्याचदा होतं असं की 10वी नंतर 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर कॉलेज लाईफ अनुभवायचा एक इच्छा असते. त्यातही आर्ट्स आणि कॉमर्सला प्रवेश घेतल्यानंतर 2 वर्ष मस्त मज्जा करायची आहे आणि सगळा जो काही अभ्यास करायचा आहे त्यासाठी खाजगी क्लास, खाजगी ट्युशन तुमच्याकडे येऊन अभ्यास करायचा. म्हणजे कॉलेज म्हणजे निव्वळ मजा करण्याचं ठिकाण आणि क्लासमध्ये येऊन अभ्यास करायचा. हे समीकरण आता सध्याच्या काळामध्ये चालणारं आहे का? आम्ही आता काय केलं, आमची अकॅडमी असल्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही कॉलेजला सकाळी जाताय, काही अडचण नाही, दुपारी तुम्ही आमच्याकडे येता. कॉलेजमध्ये काय होतं, जर एखादा स्टुडंट कॉलेजला जाणार असेल तर तिथं आपल्याला काही शिकायला मिळतं, प्लस आमच्याकडे तो शिकतो, सो डबल होऊ शकतं. आता कॉलेजला बरेचदा काय झालं की जुने सर्व शिक्षक होते ते जसे रिटायर झाले, तेवढ्या प्रमाणात भरती झाली नाही कॉलेजमध्ये वगैरे, असं आहे. सो पण कॉलेज लाईफ आहे हे मी मान्य करतो की त्याचे काही फायदे आहेत. मग आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये काय करतो, आम्ही काही डेज सेलिब्रेट करतो. म्हणजे आम्ही 15 ऑगस्ट सेलिब्रेट करतो, असं आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर सेलिब्रेट करतो, किंवा हे जे काय चॉकलेट डे वगैरे असतात, असे जे काय जे मुलांना स्पोर्ट्स डे असतो आमच्याकडे, आमचं गॅदरिंग असतं. सो ह्या काही गोष्टी पण तुम्हाला म्हणजे स्टडी विथ म्हणजे लर्न विथ फन असं म्हणता येईल. हे आम्ही आमच्याकडे मॅनेज केले, कारण काही मुलं कॉलेजला जात नाहीत. ती म्हणतात सकाळी कॉलेज करा 7 ते 11, परत अकॅडमीत 12 वाजता या. तर एवढा वेळ काढण्यापेक्षा 12 ते 6 मी इथंच येतो. आम्ही म्हणतो बाबा सकाळी तुम्ही अभ्यास करा. 11वी तर आम्ही सांगतो की तुम्ही जरूर एखादी कला शिका. म्हणजे एखाद्याला 10वी पर्यंत तबला वाजवायला आवडतोय, गाणं म्हणायला आवडते, किंवा तो एखादी फॉरेन लँग्वेज शिकतोय, तर 11वीचं वर्ष डेफिनेटली तुम्ही संध्याकाळी त्यासाठी द्या.
अजिबात ते ब्रेक करायची आवश्यकता नाही. हा 12वीत जर तुम्ही सीए करणार असाल तर थोडंसं आपण ते बाजूला ठेवू, नंतर करता येईल. 12वीत आपण 12वी प्लस सीएचा अभ्यास वगैरे करू शकतो असं आहे. सो कॉलेज आणि हे आपण मॅनेज करत करत, म्हणजे असं नाही की बाबा सीए करायचं म्हटलं आता बाकी सगळं बंद, अजिबात नाही. तुम्ही बाकी सगळं करत करत फक्त अभ्यास तुमचा सिस्टमॅटिक सिन्सिअरली जर झाला तर तुम्ही हे मॅनेज करू शकता. पण मग सीए किंवा सीएस होण्यासाठी किमान ग्रॅज्युएशनची अट नाही आहे? हां, आता पूर्वी होती ती, एकदम करेक्ट आहे. साधारण बघा 1993-94 पर्यंत ग्रॅज्युएशन झाल्यावरच सीए करता यायचं. हो. तर 94 साली सीए इन्स्टिट्यूटनं फाउंडेशन हा कोर्स आणला, बरं. असं आहे. आणि मग फाउंडेशन कोर्स आणल्यावर पण तुम्हाला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं ठरवलं की 12वी नंतर मी कुठलंही कॉलेज करणार नाही, फक्त सीए वरती कॉन्सन्ट्रेट करणार, चालू शकता, काय सांगता? चालू शकता. तुम्ही जर सिन्सिअरली केला आणि सीए होणार आहे तुम्ही, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाहीये आणि कंपल्शन सीए हे नाहीये. पुन्हा ग्रॅज्युएशनच्या इक्विव्हॅलंट धरलं जातं का? हा, सीए इज कन्सिडर एज अ पोस्ट ग्रॅज्युएशन बाय अराउंड 100 युनिव्हर्सिटीज इन इंडिया. वा. सो तुम्हाला जर पुढे कुठलं काही शिकायचं असेल किंवा परीक्षा द्यायची असेल ना, तर सीए कन्सिडर केली जाते ॲज अ पीजी. म्हणजे जर कॉन्फिडन्स असेल मुलामध्ये तर त्यानं 12वी नंतर सुद्धा त्याला सीए किंवा सीएस करता येतं. फक्त मला याच दिशेनं जायचंय, मला याच रस्त्यावर जायचंय, आता मी मागे वळून बघणार नाही, ही इच्छाशक्ती हवी, जिद्द हवी आणि रोज किमान 10 ते 12 तास अभ्यास करण्याची क्षमता हवी. मला वाटतं की कॉमर्समध्ये भरपूर संधी आहे. करिअर करत असताना जर आपण जाणतेपणानं मागोवा घेतला, माहिती घेतली, अभिजित कुलकर्णी सरांसारख्या लोकांना जाऊन भेटलो तर त्यांच्याकडनं आपल्याला नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी आहेत याची माहिती मिळू शकते. आज आमचा हाच प्रयत्न होता की सरांकडनं कॉमर्समधल्या काय काय संधी आहेत हे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. कारण आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये किंवा 1.5-2 महिन्यातच आपल्याला आता पुढच्या वर्षासाठी घ्यावा प्रवेश लागेल. घ्यायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे आणि आत्ता घेतलेला निर्णय हा आयुष्यभरासाठी असणार आहे. आपल्याला उपयोगी आहे. त्यामुळे तो माहिती निर्णय व्यवस्थित घ्या आणि त्या बेसवर तुम्ही तुमचं करिअर प्लॅन करा. डेफिनेटली या साईडला तुमचं करिअर होऊ शकतं, ह्याचं मी आज इथं खात्री देतो. फक्त तुम्ही म्हटलं असं की सिन्सिअरली आणि ट्रस्टनं आपल्याला हे काम करायला पाहिजे. आज संवाद प्रतिवादमध्ये अभिजित कुलकर्णी सर आले आणि कॉमर्स या विषयातील संधी किंवा कॉमर्समध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल त्यांनी भरभरून माहिती दिलेली आहे. मी त्यांचे पुन्हापासून आभार मानतो आणि तुमच्याकडनं अशीच दैदिप्यमान परंपरा यापुढेही कायम अखंडित राहू दे आणि अनेक चांगले सीए सीएस प्रोफेशनल अकॅडमीतनं, यांच्या ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीतनं तयार व्हावेत अशा सदिच्छा देतो. बी न्यूजचे मनपूर्वक धन्यवाद, सर्व व्ह्युअर्सचे पण धन्यवाद. आणि आता ज्यांनी 10वीची एक्झाम दिली किंवा 12वीची एक्झाम दिलेली आहे त्या सर्वांना पुढच्या चांगल्या करिअरसाठी आमच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. काही जर मदत लागली तर आम्ही मदत करायला अवेलेबल आहे. क्या बात आहे. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.